हे शुभ सकाळ सगळ्यांना, शिव सकाळ। तर आजचा बेत आहे मटन। हे साधारण आज रविवार आहे, तो रविवारी बनवलेला आहे मटन, म्हणजे चाललेला आहे बनवायचा। आता चपाती वगैरे पोरी बसलेत, थोडा अभ्यास केला, अभ्यास करून मग आता माशा आणि बियर बघत बसलेत। तर आता मग त्यांना गरम गरम चपाती आणि सूप आणि त्याच्यातले पीस वगैरे द्यायचे, तिखट वगैरे मिक्स करून मग खात्यात। भात पण लावायचा। आता चपाती पहिली करून घेते, काय मटण काय शिजते, मग तुम्हाला मस्तपैकी माझी थाळी दाखवते मी कसं बनवते ते। रेसिपी नाही दाखवणार, सगळ्यांची सारखीच असते, पण माझी थाळी दाखवते मी कशी थाळी तयार करते ते। आता चपात्या पण करून झालेल्या आहेत, भाजी टाकलेली आहे, भात तेवढा लावायचा। आता तुम्ही दिसते का, हे दोन कार्टून बसलेले आहेत जेवायला बघा, जेवायला घेत। आता माझं पण आता भांडी वगैरे घासून घेते, भांडी घासत भात लावते, मग भात पण होईल। आज काय ह्यांनी नाही येत, घरी गेले ड्युटीला, येतील दुपारी नंतर संध्याकाळी, काय माहिती आता तरी। चपाती पण झालेली आहे। आता माझा राहिलेला आहे सकाळचा थोडासा चहा प्यायचा, म्हणजे चहा पिलाच नाही मी, कारण का सकाळी आणून लगेच शिजायला वगैरे टाकले। शिजायला जर मी पातेला तर शिजायला टाकते, तो शिजायला वेळ लागतो, परत पोरींची आंघोळ नाश्ता आहे ते, त्याच्यामुळे माझा चहा राहिला। मी काय नाश्ता आज केलाच नाही, मग चहा वगैरे म्हणलं आता चहा सगळा स्वयंपाक वगैरे झाला की चहा वगैरे प्यायचा। आता कट्टा वगैरे आवरायचा, काय एवढे झालं नाही कट्ट्यावर, आणि मी लगेच थोडं झालं की लगेच भांडी घासून घ्यायची, म्हणजे कसं जास्त पसारा वगैरे होत नाही। सो आता चहा ठेवते, पहिला चहा ठेवत तेवढी भांडी घासून घेते। धुणं राहिले, धुणं घासून घेते। हे अशा पिशव्या ठेवायला लागते कचऱ्याला। छोटा डस्टबिन एक आणायचा आहे मला, तो आता मार्केटला गेल्यावर तो एक आणेल। गॅस बारीक करते। आता पोरींचं पण नाव आलं सगळं मस्तपैकी। कशी आहे चिची, छान आहे। हा बॉक्स बघा, हे त्यांनी घर केलेलं आहे, त्यात माशा आणि बियर बघत बसले, तावरून घेते आणि मग जेवते। आता सगळं आवरलेलं आहे, पुरी पण जेवला, धुणं वगैरे सगळं आवरलं। तो झाडांना आता पाणी घालावं, हे बघा किती छान फुलं, तुम्हाला दाखवते मी। हे बघ किती छान अशी आलेली, इथं पण आता एक कळी आलेली आहे। हे सदाफुली जास्वंदीला पण आता कळ्या वगैरे आलेल्या आहेत, काय सुकलं बहुतेक, बघायला गेले। इकडे पण सदाफुलत राहणारी सदाफुली। हा बाहेरचा रोड। तर पटकन झाडाला अजून पाणी वगैरे घालून घेते आणि मस्तपैकी माझी जेवणाची थाळी तयार करते। मटण थाळी, मटण बाथरूममधून पाणी असं घेऊन जावं, तिथं नेलं नाही, पोरी बेडवरच उलटं करून टाकतील। इथं आपले किचनमध्ये पण थोडी झाडं आहेत, तो त्याला पण इथं जवळूनच पाणी घालायला येते। वांग्याला बघा फुलं लागलेत आता, वांग्याला आपल्या वांग्याच्या झाडाला। फडीला करायला आता तुम्हाला माझी मटण थाळी दाखवते। तर ही आहे आजची आपली मटण थाळी। फ्राय बनवलेला आहे, आमटी वरणातला आहे, भात भाकरी। जे पण आज लवकर आला सो त्याला भाकरी पाहिजे होती, म्हणलं मी काही चपाती खाणार नाही, मला भाकरी बनव, सो त्याच्यासाठी भाकरी बनवली। कशी आहे आमची मटण थाळी नक्की कमेंट करून सांगा।